तर चला आज आपण शिकणार आहोत मेथड ओव्हरलोडिंग. तर मेथड ओव्हरलोडिंग मेथड ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल म्हणजे जसं की आपण फ्लिपकार्ट यूज करतो. ओके, तर फ्लिपकार्टमध्ये आपण ऑर्डर प्लेस केल्यानंतर पेमेंट करतो. ओके, तर पेमेंट करण्यासाठी आपल्याला तिथे मल्टिपल ऑप्शन शो होतात. जसं की UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग. आपल्याला करायचं आहे पेमेंट, पण आपल्याकडे ऑप्शन किती आहे? 3 ते 4. ओके, तर हे आहे त्या मेथड ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल. बरोबर. तर मेथड ओव्हरलोडिंगची आपण डेफिनेशन बघून घेऊ की काय आहे. तर मेथड ओव्हरलोडिंग मीन्स in a class have same method name with different types of parameter. That is method ओव्हरलोडिंग. तर बघा, तर आपण समजा आता ही आहे आपल्याजवळ एक क्लास आहे. समजा कॅल्क्युलेटर नावाचा आपल्याजवळ क्लास आहे. ओके, आणि या क्लासमध्ये जर आपल्याला मेथड ओव्हरलोडिंग परफॉर्म करायचं आहे, तर इथे काय म्हटलं आहे? मेथड ओव्हरलोडिंग मीन्स इन अ क्लास हॅव सेम मेथड नेम विथ डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर. दॅट इज मेथड ओव्हरलोडिंग. तर बघा, एक क्लास, तर एका क्लासमध्ये सेम मेथड नेम void add. ओके, आणि देन नेक्स्ट पुन्हा एक मेथड void add. ओके, तर हा एक क्लास आहे आणि या क्लासमध्ये एकापेक्षा जास्त आता सेम मेथड आहे. ओके, void add आणि अजून पुन्हा घेऊन घेऊ void add. ओके, आपला हा क्रायटेरिया आहे, आपला रूल आहे की मेथड ओव्हरलोडिंग करायला आपल्याला सिंपल एका क्लासमध्ये मल्टिपल मेथड घ्यावा लागेल, बट त्यांचं नाव सेम असलं पाहिजे. ओके, आणि एक रूल असा आहे की त्याला आपल्याला पॅरामीटर पास करावं लागेल आणि ते पॅरामीटर सगळे डिफरंट टाईपचे असले पाहिजे. ओके, तर इथे आपण याला पॅरामीटर पास करू. ओके, इंट ए यामध्ये आपण पास केलं तिला स्ट्रिंग नेम. ओके, आणि इथे दिला आपण डबल बी. तर बघा, मेथड ओव्हरलोडिंग means the class have same method with different types of parameters. ओके, तर आपल्याला पॅरामीटर्स कोणते आहेत? आपल्या क्लासमध्ये जे मेथड्स आहेत, तर मेथड्समध्ये जे पॅरामीटर्स आहेत तर ते ही पॅरामीटर्स आहे. ओके, ठीक आहे, पॅरामीटर्स जे मेथडमध्ये आपण पास केले आहे पॅरामीटर. ओके, तर याला आपण पॅरामीटर म्हणतो जे पास करतो. तर ते आपण एक पण पास करू शकतो पॅरामीटर आणि मल्टिपल पण पास करू शकतो एका मेथडमध्ये. ओके, तर बघा,
तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल प्रॅक्टिकली सांगतो की मेथड ओव्हरलोडिंग करायची कशी आहे. तर आपण जाऊ स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, स्प्रिंग बूट. आपल्याजवळ एक कॅल्क्युलेटर नावाचा एक क्लास आहे. ओके, या क्लासमध्ये आपण एक मेथड क्रिएट केली, void add. कंट्रोल कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, देन कंट्रोल व्ही. तर बघा इथे, तर आपल्याजवळ आहे 3 मेथड समजा. तर बघा मेथड ओव्हरलोडिंग कशी करायची. सेम मेथडने विथ डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर, आणि पॅरामीटर कुठे करायचे इथे. तर बघा इथे आपण एक घेतला इंट एक्स, इंट एक्स कॉमा इंट वाय. बरोबर, आपण इथे 2 पॅरामीटर घेतले आणि याच्यामध्ये आपण पास केला इंट एक्स इंट वाय आणि इंट झेड. आणि इथे पास केलं आपण स्ट्रिंग नेम. ओके, तर बघा इथे एक व्हेरिएबल घेऊ इंट z इक्वल्स टू x प्लस वाय. ओके, आणि याला आपण प्रिंट करून देऊ, म्हणजे x आणि प्लस ॲडिशन होईल आणि ते z मध्ये स्टोअर होईल. बरोबर, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. ओके, आणि इथे आपण z प्रिंट केला. तर बघा, आणि ॲज इट इज सेम इथे w घेऊ इंट w x प्लस वाय प्लस झेड. ओके, तर बघा की, आणि इथे देन स्ट्रिंग नेम. ओके, तर आपल्याला इथे सिस्टम डॉट आउट डॉट पी प्रिंट एलन नेमला प्रिंट केलं. ओके, तर ही आहे आपली मेन मेथड. आणि इथे आपल्याला एक ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. आपण मेथड ओव्हरलोडिंग केली आहे बघा, सेम मेथडने विथ द डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर रूल नुसार. सेम मेथडने विथ द डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर्स. ओके, तर इथे आपल्याला एक ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल.
आपल्या क्लासचं नाव कॅल्क्युलेटर. युजिंग न्यू कीवर्ड्स बाय द हेल्प ऑफ न्यू कीवर्ड्स क्रिएट ऑब्जेक्ट. ओके, क्लासचं नाव काय? कॅल्क्युलेटर. ओके, इथे आपण दिलं सी. तर बघा, तर इथे आपल्याला आता त्या मेथडला कॉल करायचं आहे. ओके, सी डॉट ॲड आणि इथे व्हॅल्यू पास करायची आहे. ओके, तर फर्स्टमध्ये आपण काय मेथडमध्ये इंट एक्स इंट वाय, तर आपण इथे 100 कॉमा 100 देऊ, बरोबर. आणि देन नेक्स्ट कंट्रोल व्ही, देन कंट्रोल व्ही. तर बघा 100 100 100 आणि देन इथे स्ट्रिंग पास करू, नेम डबल कोट्समध्ये स्ट्रिंग श्याम. ओके, तर आपण इथे या पॅरामीटर्सची व्हॅल्यू पास केले आहे, बरोबर. तर आता आपण हा कोड रन करून बघू काय आउटपुट मिळतं. तर बघा, बघा इथे सम काय आली, इंट एक्स प्लस वाय आपण पास केलं 100 100. बघा सम आली 200. बट इथे 100 का बरं आले, तर हे बघा इथे आपण केलं आहे, हां बघा इथं झेड केलं आहे. तर इथे आपण पुन्हा डब्ल्यू करून या, तर इथे आपल्याला आता बरोबर आउटपुट मिळालं आहे. तर या प्रकारे केल्या जाते मेथड ओव्हरलोडिंग जावामध्ये. बघ, सेम मेथड नेम विथ द डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर रूल, सेम मेथड नेम विथ द डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर. जर आपण सेम पॅरामीटर यूज केले तर आपली मेथड ओव्हरलोड होत नाही. बघा इथे आपल्याला एरर येतो सेम पॅरामीटर्स यूज केले तर. बघा आला एरर. इथे काय आला, एक्सेप्शन थ्रेड मेन जावा लँग unresolved compilation problem. The method int in a type calculator is not applicable for the argument. ओके, तर या कारणामुळे आपल्याला आला आहे इथे एरर. तर आजचा व्हिडिओ इथे संपू मेथड ओव्हरलोडिंगचं. बघू पुढल्या व्हिडिओमध्ये पुढला भाग. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा.